मनसेचा गुढीपाडवा मेळावा अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेला आहे। राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार, राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता खरं तर सगळ्यांना लागलेली आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक खरं तर आज शिवाजी पार्कवर जमत असतात आणि राज ठाकरे यांना ऐकत असतात। राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी खास एक मुलगी खरं तर आपल्यासोबत आहे, जी खरं तर कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे। अंकिता आपल्यासोबत आहेत। अंकिता, अनेक लोक येतात, तू देखील आली आहेस, आज काय आहे मनामध्ये, राज ठाकरे काय बोलणार आहेत, काय वाटतं, काय बोलणार आहे? खूप जास्त एक्साइटमेंट आहे। म्हणजे पाडवाला आपण सगळेजण सकाळी सेलिब्रेशन आणि संध्याकाळी साहेबांचं भाषण हे सगळ्यांच्याच मनात असतं की आम्हाला ऐकायचं की साहेब आज काय सांगणार आहेत। आणि यावेळेला जनतेच्या मनात बरेच प्रश्न आहेत, बरेच आपण काही बातम्या अशा ऐकल्या आहेत की असं होणार आहे तसं होणार आहे, मग नक्की काय होणार आहे हे आज साहेबच सांगणार आहे, त्याच्यामुळे भरपूर उत्सुकता आहे। तू आज लवकर आली आहेस, पहिल्यांदा पाडवा मेळावा हा खरं तर अटेंड करते आहेस, काय मनामध्ये येताना होतं की राजसाहेबांचं पहिल्यांदा आपण भाषण लाईव्ह ऐकत आहोत, काय मनामध्ये? नाही, मनामध्ये तर मला जेव्हा पहिल्यांदा असं कळलं की मला जेव्हा फोन आला की तुम्हाला निमंत्रित केलं गेलं, तेव्हाच मला असं वाटलं की अरे, लहानपणापासून जी गोष्ट आपण टीव्हीवरती बघत होतो, ज्या व्यक्तीला भेटण्याचं आपलं असं एक स्वप्न होतं की मी कधीतरी ह्या व्यक्तीला भेटणार, कारण मी बऱ्याच वेळेला सांगते की राजसाहेबांचा स्पष्ट वक्तेपणा मला खूप आवडतो आणि ती एक म्हणजे काही पॉलिटिशियन्स आपल्याला आवडतात त्यातली ती एक व्यक्ती आहेत की त्यांचा स्वभाव आणि त्यांचं जी शैली आहे ती मला आवडते। माझी तर सरकारमध्ये सामील होण्यापेक्षा माझी खूप मनापासून इच्छा आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, त्याच्यामुळे ते सरकार व्हावं काय व्हावं। मला तर कधी कधी असं वाटतं सगळ्यांनी मिळून असं ठरवावं की बाबा राज ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांनी काही महिने तो महाराष्ट्र सांभाळून लोकांनी बघावं की ते कशा पद्धतीने सांभाळत आहेत किंवा काय। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।